नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पिरियडिक टेबलची रिव्हिजन. गेल्या 4 भागांमध्ये आपण पिरियडिक टेबलचा अभ्यास केलेला आहे किंवा त्याच्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. आज आपण पिरियडिक टेबलवरचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कसे येऊ शकतात याचा आपण आढावा घेणार आहोत. पिरियडिक टेबलमध्ये पहिला जो प्रश्न येईल तो डोबेरायनवर एक्सपेक्ट होऊ शकतो, कारण डोबेरायनरनं 3 एलिमेंटची जी काही एक ट्रायड सिस्टम शोधून काढली, तर ती कधी शोधून काढली तर 1829 म्हणजे इन 1829 डोबेरायनरनं ट्रायड म्हणजे 3 एलिमेंटचा एक ग्रुप केला, त्याला आपण डोबेरायनर्स ट्रायड असं म्हणतो. तर ती शोधून काढली 1829 साली. आणि इथं मॉडर्न पिरियडिक टेबलचा पहिला प्रवास चालू झाला. तर डोबेरायनर्स ट्रायड 1829 साली डोबेरायनरनं ती 3 मूलद्रव्ये शोधून काढली. हा एक महत्त्वाचा घटक होऊ शकतो. दुसरं, डोबेरायनरनं जी 3 एलिमेंट किंवा एलिमेंट्स ऑफ 3 त्याला आपण ट्रायड म्हणतो. तर ट्रायडचे 3 एलिमेंट कोणते, त्यांची नावं सांगा. तर लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे एक ट्रायड होऊ शकतं. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे एक ट्रायड होऊ शकतं. कॅल्शियम, स्ट्रॉन्सियम, बेरियम हे एक तिसरं ट्रायड होऊ शकतं. त्याच्यामध्ये लिथियम, सोडियम, पोटॅशियम ह्या ट्रायडमध्ये सोडियमचा ॲटॉमिक नंबर जो 23 आहे, तो सोडियमचा ॲटॉमिक मास सोडियमचं 23 आहे. सोडियमचं 23 हा जो नंबर आहे, सोडियमचा 23 नंबर हा पोटॅशियम आणि लिथियम ह्या दोघांवरून कॅल्क्युलेट केलेला आहे. कारण ॲटॉमिक मासेस हे डोबेरायनरनं कन्सिडर केले होते. तर लिथियमचा 6.9 अधिक पोटॅशियमचा 39.1 टोटल साधारणपणे 46 डिवायडेड बाय 2 असं सोडियमचं 23 हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. म्हणजे लिथियम, सोडियम, पोटॅशियम हा डोबेरायनरचा पहिला ट्रायड. त्याच्यामध्ये डोबेरायनरचा दुसरा ट्रायड विचारला परीक्षेमध्ये तर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हाही होऊ शकतो. त्याच्यानंतर तिसरा ट्रायड विचारला तर कॅल्शियम, स्ट्रॉन्सियम, बेरियम हे डोबेरायनरचे 3 ट्रायड्स होऊ शकतात. पुढं मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आपण पुढं गेल्यानंतर पुढचा जो सायंटिस्ट आपण पाहिला होता तो म्हणजे न्यूलँडचा ऑक्टेव्ह म्हणजे न्यूलँड्स ऑक्टेव्ह जो आपण म्हणतो न्यूलँड्स ऑक्टेव्ह, कारण न्यूलँडनं 8 एलिमेंटची एक रचना केली होती आणि त्याला दाखवून दिलं होतं की पहिला एलिमेंट हा 8व्या एलिमेंट बरोबर प्रॉपर्टी दाखवतो. द फर्स्ट एलिमेंट शोज प्रॉपर्टी सिमिलर टू द एलिमेंट नंबर 8. द प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट नंबर फर्स्ट अँड प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट नंबर 8 बोथ आर द सेम असं त्यानं दाखवलं होतं. त्यालाच आपण काय म्हणतो की न्यूलँड्स ऑक्टेव्ह. हा न्यूलँड्स ऑक्टेव्ह मांडला कधी तर इयर 1864 म्हणजे 1864 साली हा न्यूलँड्स ऑक्टेव्ह मांडला गेला. त्याच्यानंतर त्याच्या लॉलाच काय म्हणतात, लॉ ऑफ ऑक्टेव्ह. न्यूलँडनं जो काही नियम मांडला 8 एलिमेंटचा त्यालाच आपण काय म्हणणार आहे, लॉ ऑफ ऑक्टेव्ह. मग त्यानं हा लॉ कसा मांडला तर त्यानं काय केलं, ही अरेंज 8 एलिमेंट, ग्रुप ऑफ 8 एलिमेंट अँड ही फाउंड दॅट द प्रॉपर्टी ऑफ फर्स्ट एलिमेंट अँड प्रॉपर्टी ऑफ 8 एलिमेंट बिकम सिमिलर. पण ते एलिमेंटची रचना कशी केली, सा रे ग म प ध नि सा आणि त्याच्या खाली सा रे ग म प ध नि सा त्याच्या खाली त्यानं ते एलिमेंट मांडले. म्हणजे फर्स्ट टाइम ही यूज द म्युझिकल नोट्स फॉर क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. पण त्यांच्याकडचे म्युझिकल नोट्स वेगळे होते, आपल्याकडचे सारे गमप आणि त्यांच्याकडचे त्या म्युझिकल नोट्स ज्या येतात त्याच्याप्रमाणे त्याने ती रचना केली होती. म्हणजे न्यूलँड्स ऑक्टेव्हमध्ये महत्त्वाचं काय की त्यानं जी एलिमेंटची रचना केली ती सप्तसुरांच्या धर्तीवर केलेली आहे, ऑन द बेसिस ऑफ 7 नोट्स इन म्युझिक. हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा जो सायंटिस्ट येतो तो मेंडेलिव्ह. नाव विचारतात, व्हॉट इज द नेम ऑफ मेंडेलिव्ह, डिमिट्री मेंडेलिव्ह. त्याच्यानंतर कंट्री, डिमिट्री मेंडेलिव्हची कंट्री आपण लक्षात घेतली पाहिजे, रशिया. त्यावेळेला त्याला 63 एलिमेंट माहीत होते. त्याच्यामुळे डिमिट्री मेंडेलिव्हनं जे काही पिरियडिक टेबल तयार केलं त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये किती एलिमेंट होते, 63. ही वॉज नोईंग 63 एलिमेंट आणि मग त्यानं 63 एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलेलं हे आपल्या लक्षात येतंय. त्याच्यानंतर त्याला 3 एलिमेंट माहीत नव्हते, पण त्यानं त्याचा अभ्यास केला होता. पण त्यानं प्रेडिक्ट केलं
की हे 3 एलिमेंट अशा प्रकारे असू शकतं. त्यानं प्रेडिक्ट केलेला पहिला एलिमेंट होता इका ॲल्युमिनियम आणि इका ॲल्युमिनियमला नंतर गॅलियम म्हणून ओळखलं गेलं. दुसरी मोकळी जागा ठेवली होती, पण त्यानं त्याचं प्रेडिक्शन दिलं होतं इका सिलिकॉन आणि इका सिलिकॉनचा नंतर शोधला लागल्यानंतर तो जर्मेनियम आहे हे सिद्ध झालं. आणि इका बोरॉन त्यानं इका बोरॉनसाठी सुद्धा एक जागा रिकामी ठेवली होती. नंतर तोच एलिमेंट स्कॅन्डियम म्हणून ओळखण्यात आला. म्हणजे इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन आणि इका बोरॉन. इका ॲल्युमिनियमला काय म्हणणार? गॅलियम. इका सिलिकॉनला आपण काय म्हणतो? जर्मेनियम. आणि इका बोरॉनला आपण स्कॅन्डियम म्हटलं पाहिजे. हे विचारलं जाऊ शकतं. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये इका ॲल्युमिनियम कोण? गॅलियम. इका सिलिकॉन कोण? जर्मेनियम. इका बोरॉन कोण? तर स्कॅन्डियम. ओके. त्याच्यानंतर त्यानं एलिमेंटचं एक रफ स्केलेटन तयार केलं होतं. त्या रफ स्केलेटनमध्ये त्यानं असे उभे ग्रुप केले होते. किती होते ते? 8 होते. 8 उभे ग्रुप केले होते आणि आडवे पिरियड्स केले होते. ते पिरियड्स मॅक्झिमम होते. तर मॅक्झिमम पिरियड्स आणि 8 ग्रुपमध्ये त्यानं 63 एलिमेंट्स हे बसवले होते. त्याच्यानंतर मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये जे त्यानं एलिमेंट क्लासिफाय केले होते त्याचा बेस काय होता तेही विचारलं जाईल आपल्याला. व्हॉट इज द बेस ऑन विच मेंडेलिव्ह क्लासिफाईड 63 एलिमेंट, असा क्वेश्चन येऊ शकतो. सो ऑन द बेसिस, त्याचा आन्सर आहे ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक वेट. ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक वेट मेंडेलिव्ह क्लासिफाईड 63 एलिमेंट. म्हणजे अजून मेंडेलिव्हपर्यंत एलिमेंट क्लासिफिकेशनचा जो बेस आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे ॲटॉमिक वेटच होता. डोबेरायनरमध्ये सुद्धा ॲटॉमिक वेट, न्यूलँडमध्ये सुद्धा ॲटॉमिक वेटच त्यानं घेतलं होतं. त्याच्यानंतर जर आपण ह्याच्यामध्ये मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये आलो तरी पण ॲटॉमिक बेस हा एलिमेंट क्लासिफिकेशनचा बेस होता. हे 3 सायंटिस्ट स्टडी केल्यानंतर आपण पुढे येतो मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. ह्याची माहिती आपण कालच्या भागात घेतली होती. मॉडर्न पिरियडिक टेबल तयार कधी झालं तर 1913. दिस इज इम्पॉर्टंट क्वेश्चन. मॉडर्न पिरियडिक टेबलची रचना, मॉडर्न पिरियडिक टेबल वॉज प्रिपेअर्ड इन 1913. ते तयार केलं त्या सायंटिस्टचं नाव हेनरी मोस्ले. हेनरी मोस्लेचा बेस काय होता? त्यानं आधार काय होता? 1913 ज्यावेळेस त्यानं हे मॉडर्न पिरियडिक टेबल तयार केलं त्यावेळेस त्याचा आधार काय होता? तर त्याचा आधार होता ॲटॉमिक नंबर. हेनरी मोस्ले न जे पिरियडिक टेबल तयार केलं त्याला आपण मॉडर्न पिरियडिक टेबल असं म्हणतो. त्याच्यामध्ये ग्रुप्स किती होते? तर 18 ग्रुप्स. आणि त्याच्यामध्ये पिरियड्स किती पाहायला मिळतात? तर 7 पिरियड. ज्या अशा आडव्या क्षितिज समांतर अशा लाईन्स आहेत ते पिरियड्स आहेत. 7 पिरियड आहेत. 1 2 3 4 5 6 7. आणि उभे जे असे ग्रुप्स आपल्याला दिसतात कॉलम सारखे ते 18 आहेत. सो 18 ग्रुप्स आहेत आणि 7 पिरियड आहेत. ह्याच्यावर एक क्वेश्चन येऊ शकतो. आपण जर फर्स्ट पिरियड, आता पिरियडचा आपण विचार करूया. फर्स्ट पिरियड केले तर त्या फर्स्ट पिरियडमध्ये एलिमेंट किती? तर 2. कोणते? हायड्रोजन, हेलियम. आपण सेकंड पिरियड आणि थर्ड पिरियडचा विचार केला तर सेकंड पिरियडमध्ये आणि थर्ड पिरियडमध्ये एलिमेंट किती आहेत? 8 एलिमेंट आहेत. त्याच्यानंतर आपण फोर्थ पिरियड आणि फिफ्थ पिरियडमध्ये आलो तर त्याच्यामध्ये आपल्याला 18 एलिमेंट्स आहेत हे लक्षात येतं. देर आर 18 एलिमेंट्स प्रेझेंट इन पिरियड नंबर 4 अँड पिरियड नंबर 5. पिरियड नंबर 6चा विचार केला तर पिरियड नंबर 6मध्ये टोटल 32 एलिमेंट्स आहेत. पिरियड नंबर 7 वन स्पेशल फीचर अबाउट पिरियड नंबर 7 हे आहे, त्याचं वैशिष्ट्य हे आहे की इन पिरियड नंबर 7 इज इनकम्प्लीट. आणि रफली विचार केला तर नियर अबाउट 19 एलिमेंट्स आर प्रेझेंट, पण पिरियड नंबर 7 स्टील इनकम्प्लीट आहे. ओके. सो दिस इज ऑल अबाउट मॉडर्न पिरियडिक टेबल. अजून आपण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंटचा विचार केला आणि एलिमेंटमध्ये ग्रुपचा विचार केला तर ग्रुप नंबर फर्स्ट ह्याच्यामध्ये जे सगळे एलिमेंट्स असतात हलिना किरपसेफरस म्हणजे हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिलियम, फ्रान्सियम हे सगळेचे सगळे एलिमेंट, हायड्रोजन सोडून बाकी सगळे ग्रुप नंबर फर्स्ट मधले, हायड्रोजन सोडला तर सगळे मेटल आहेत. हे ग्रुप नंबर फर्स्ट मधले जे एलिमेंट्स आहेत ते काय आहेत? अल्कली मेटल. म्हणजे ग्रुप नंबर फर्स्ट मधले सगळे मेटल आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे? अल्कली मेटल. ग्रुप नंबर सेकंड त्याच्यामधले जे काही सगळे एलिमेंट आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे? अल्कलाइन अर्थ मेटल. म्हणजे ग्रुप नंबर फर्स्ट झाला अल्कली मेटलचा ग्रुप, ग्रुप नंबर सेकंड झाला अल्कलाइन अर्थ मेटलचा ग्रुप. त्याच्यानंतर आपण येतो ग्रुप नंबर 16 मध्ये. ग्रुप नंबर 16 हा इम्पॉर्टंट आहे कारण ग्रुप नंबर 16ला आपण कुणाचा ग्रुप म्हणतो? तर चाल्कोजेन. ग्रुप नंबर 16ला आपण काय म्हणून ओळखणार आहे? चाल्कोजेन ग्रुप.
चाल्कोजेन म्हणजे मिनिंग काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ चाल्कोजेन? चाल्कोजेन मीन्स ओव्हर फॉर्मिंग एलिमेंट. These elements are forming ore. Therefore, group number 16 चे elements that is called as chalcogen. Group number 16 ओलांडून आपण we are entering into group number 17. Group number 17, you know, group number 17 is called as halogen. In halogen, chlorine is there, fluorine, chlorine, bromine, iodine, acetylene. Fluorine is there, chlorine is there, bromine is there, iodine is there, acetylene is there. But what is the meaning of halogen? Group number 17 ला we are calling it as halogen. आपण त्याला halogen म्हणणार आहे, ठीक आहे, पण हॅलोजनचं मिनिंग काय? हॅलोजन मीन्स सी सॉल्ट फॉर्मिंग एलिमेंट. मग ज्याचा वापर करून सी सॉल्ट फॉर्मिंग एलिमेंट म्हणजे समुद्रामध्ये आपल्याला मीठ मिळतं, सो दॅट इज द सी सॉल्ट. सी सॉल्ट फॉर्मिंग एलिमेंट कोणते? तर आता Na आणि Cl मिळून सॉल्ट होतो, तर Cl त्यातला Cl हॅलोजन फॅमिलीचा मेंबर आहे. सो हॅलोजन मीन्स सी सॉल्ट फॉर्मिंग एलिमेंट असंही साधारणपणे मिनिंग सांगितलं जातं. हॅलोजनचं मिनिंग विचारलं तर सी सॉल्ट फॉर्मिंग एलिमेंट किंवा सॉल्ट फॉर्मिंग एलिमेंट असंही आपण कन्सिडर करू शकतो. ग्रुप नंबर 18 मध्ये आलो तर ग्रुप नंबर 18 मध्ये वी आर नोईंग ग्रुप नंबर 18 सगळेच्या सगळे नोबल गॅसेस आहेत. नोबल गॅसेसचं दुसरं नाव काय आहे? इनर्ट गॅसेस. मराठीमध्ये काय म्हणतात? निष्क्रिय वायू. ग्रुप नंबर 18 चे एलिमेंट्स आहेत, दीज आर नोबल गॅसेस, इनर्ट गॅसेस, बिकॉज दे आर नॉट टेकिंग पार्टिसिपेशन इन एनी केमिकल रिॲक्शन. कोणत्याही केमिकल रिॲक्शन मध्ये ते भाग घेत नाही, त्याच्यामुळे ग्रुप नंबर 18 काय झाला? नोबल गॅसेस. ओके, आता आपण ब्लॉकचा विचार करूया. एस ब्लॉक मध्ये ग्रुप नंबर फर्स्ट अँड सेकंड आहे. पी ब्लॉक मध्ये ग्रुप नंबर 13 टू ग्रुप नंबर 18 हे सगळे पी ब्लॉक मध्ये येतात. डी ब्लॉक मध्ये, डी ब्लॉक दॅट इज द बिगेस्ट ब्लॉक, डी ब्लॉक मध्ये ग्रुप नंबर 13 पासून ग्रुप नंबर 12 पर्यंत येतो, म्हणजे ग्रुप नंबर 13 टू ग्रुप नंबर 12 इन्क्लुडेड इन डी ब्लॉक. एफ ब्लॉक, एफ ब्लॉक मध्ये काय येतं? तर एफ ब्लॉक मध्ये 2 series आर प्रेझेंट. लेट मी टेल यू, एफ ब्लॉक मध्ये 4F one series is there. 4F series is called as lanthanoid, and F block मध्ये 5F series आहे, that is called as actinoids. So 4F series lanthanoid, 5F series actinoids. Okay. In case of actinoids किंवा आपण actinoid कन्सिडर केला तर actinoid मध्ये युरेनियमच्या नंतरचे जे एलिमेंट्स आहेत, म्हणजे ज्यांचा ॲटॉमिक नंबर 92 आहे, द ॲटॉमिक नंबर 92 आफ्टर युरेनियम वॉट एव्हर द एलिमेंट्स आर प्रेझेंट, पण त्यांचा ॲटॉमिक नंबर 92 पेक्षा मोठा असला पाहिजे. दीज एलिमेंट्स आर कॉल्ड एज, त्यांना आपण काय म्हणणार? ट्रान्स युरॅनिक एलिमेंट. म्हणजे हे आपल्या लक्षात येतंय की युरेनियमचा ॲटॉमिक नंबर 92 येतो, तर 92 युरेनियम पासूनचे पुढचे जे एलिमेंट्स असतील तर आपण त्यांना ट्रान्स युरॅनिक एलिमेंट म्हणतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे. थोडं व्हॅलन्सीच्या बाबतीत विचार केला तर ज्या वेळेला आपण व्हॅलन्सी, वेन वी आर ट्रॅव्हलिंग, आपण पिरियडिक टेबलमध्ये प्रवास करतो लेफ्ट टू राईट, त्यावेळेला व्हॅलन्सी कशी वाढते? 1 2 3 4, म्हणजे व्हॅलन्सी इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 4. वेन वी आर, जसं आपण लेफ्ट हँड साईडकडून राईट हँड साईडकडे जातो तशी व्हॅलन्सी 1 पासून 4 पर्यंत वाढते, पुन्हा ती हळूहळू कमी होते आणि पुन्हा ती 0 होते. हा ट्रेंड आपण लक्षात ठेवला पाहिजे. फ्रॉम लेफ्ट टू राईट व्हॅलन्सी इन्क्रीजेस 1 to 4, देन डिक्रीजेस आणि बिकम्स 0. असं का? तर मॉडर्न पिरियडिक टेबलच्या शेवटी जो ग्रुप आहे, ग्रुप नंबर 18, त्या ग्रुप नंबर 18 मधल्या सगळ्या एलिमेंटची व्हॅलन्सी हे 0 आहे. हेलियम, न्यूऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, कारण त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. त्यांच्या ऑक्टेटमध्ये 2 त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असू शकतील, 8 असतील, 18 असतील, डिपेंड्स. त्याच्यामुळं व्हॅलन्सी लेफ्ट टू राईट 1 ते 4 पर्यंत वाढते, कमी होते आणि नंतर 0 होते. पिरियडिक टेबलमध्ये मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटचा विचार केला पाहिजे. इन सॉलिडच्या बाबतीत आपण मेल्टिंग पॉईंटचा विचार करतो, इन केस ऑफ लिक्विड बॉइलिंग पॉईंटच्या बाबतीत विचार करतो. ओके, मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट पिरियडिक टेबलमध्ये आपण जर कन्सिडर केलं तर मेल्टिंग पॉईंट फ्रॉम लेफ्ट टू राईट, मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट्स आर इन्क्रीजेस. जसं आपण लेफ्ट टू राईट जातो तसं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होतात अँड वन्स अगेन दॅट इज अ डिक्रीजेस. हाई ट्रेंड लक्षात ठेवला पाहिजे. थोडासा व्हॅलन्सी सारखा ट्रेंड आहे की इन द पिरियडिक टेबल लेफ्ट टू राईट मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस अँड देन डिक्रीजेस. इन केस ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल हायेस्ट मेल्टिंग पॉईंट कुणाचा असेल? कॅन वी गेस? आपण गेस करू शकतो. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये हायेस्ट मेल्टिंग पॉईंट हा टंगस्टनचा आहे. अँड व्हॉट इज द सिम्बॉल फॉर टंगस्टन? W.
डब्ल्यू इज द सिम्बॉल फॉर टंगस्टन. आणि मग टंगस्टनचं मेल्टिंग पॉईंट किती आहे तर 3683 एवढं आहे. 3683. नॉन मेटलमध्ये आता डब्ल्यू हा मेटल आहे. नॉन मेटलमध्ये जर आपण कन्सिडर करायचं झालं तर मग मेल्टिंग पॉईंट कुणाचा जास्त आहे तर डायमंडचा. डायमंड कशामधून बनलेला आहे तर कार्बनपासून. मग नॉन मेटलमध्ये कार्बनपासून बनलेला सगळ्यात हार्डेस्ट एलिमेंट डायमंड, त्याचा मेल्टिंग पॉईंट हा हायर असतो. मेटलमध्ये टंगस्टनचा आणि नॉन मेटलमध्ये डायमंडचा. थोडं पुढे गेलो आपण पिरियडिक टेबलमध्ये तर आपण डेन्सिटीचा विचार केला. सगळे एक टोटल 118 एलिमेंट आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही. पण डेन्सिटीच्या बाबतीत 118 एलिमेंटमध्ये कोणत्या एलिमेंटची डेन्सिटी, डेन्सिटी म्हणजे आपण मास अपॉन व्हॉल्यूम, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम असं आपण सूत्र फॉर्म्युला मांडतो. पण डेन्सिटी जास्त कोणाची आहे, मिनिमम कोणाची आहे, आधी आपण मिनिमम बघूया. मिनिमम कोणाची आहे डेन्सिटी तर लिथियमची. आणि मॅक्झिमम डेन्सिटीची कुणाची आहे तर ऑस्मियमची. म्हणजे ऑस्मियमची डेन्सिटी सगळ्यात जास्त पिरियडिक टेबलमध्ये आणि मिनिमम सगळ्यात कमी कुणाची लिथियमची. हे पॉईंट आपण लक्षात घेतले पाहिजेत. आणि आता आपण शेवटाकडे येताना आपण डायगोनल रिलेशनशिप आपण दाखवतो. मग डायगोनल रिलेशनशिपमध्ये कोणत्या डायगोनल म्हणजे आपण कर्ण म्हणतो. पायथागोरसचा जो त्रिकोण असतो त्याच्यामध्ये जो डायगोनल असतो कर्ण, त्याला आपण कर्ण म्हणतो. मग ती तशी रिलेशनशिप कुणाची आहे तर डायगोनल रिलेशनशिप लिथियम आणि मॅग्नेशियमची आहे. त्याच्यानंतर बोरॉन आणि सिलिकॉनची आहे. डायगोनल रिलेशनशिपच्या बाबतीत लिथियम मॅग्नेशियमची डायगोनल रिलेशनशिप, बोरॉन सिलिकॉनची डायगोनल रिलेशनशिप आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जिव्हाळ्याचा प्रश्न, तुमच्या आवडीचा प्रश्न, एलिमेंट पिरियडिक टेबल आपण पिरियडिक टेबल एपिसोड नंबर किंवा पार्ट नंबर 1, पार्ट नंबर 2, पार्ट नंबर 3, पार्ट नंबर 4 आणि आता रिव्हिजन पार्ट ह्याच्यामध्ये पाहतोय. पण हे पाहत असताना अख्ख्या पिरियडिक टेबलमध्ये मेटल किती तर मेटलची संख्या आहे 93. टोटल 93 मेटल्स आर प्रेझेंट. मेटॅलॉइड्स, हाऊ मच मेटॅलॉइड्स आर प्रेझेंट तर मेटॅलॉइड्स 7 आहेत. आणि नॉन मेटल किती आहेत तर 18 आहेत. तर सो मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स मिळून 118 एलिमेंट्स झाले पाहिजेत. ओके, आजच्या एपिसोडमध्ये इथंच थांबूया. थँक्यू. पुन्हा भेटूया. चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. नितीन सर.